नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि BPMSच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की बिल्डिंग डिमॉलिशन परमिशन कशी काढायची. तर त्यासाठी आपल्याला हे ऑनलाईन सर्व्हिसेसच्या टॅबखाली जायचं आहे. इथे हा सेकंड लास्ट ऑप्शन आहे, बिल्डिंग डिमॉलिशन परमिशन. याच्यावर क्लिक केल्यावर हा असा आपल्याला इंटरफेस बघायला मिळतो. आता समजा तुम्ही एखादी परमिशन काढली असेल बिल्डिंगची आणि त्यातले काही भाग तुम्हाला डिमॉलिश करायचा आहे किंवा सगळीच बिल्डिंग डिमॉलिश करायचं असेल, तर इथे हा ऑप्शन येस करायचा आहे. म्हणजे इथे जो अप्रूव्हल नंबर वगैरे असतो तो इथे येतो. पण आपण बिल्डिंग डिमॉलिशन शक्यतो कधी काढतो, समजा आपल्याला एखादं नवीन घर बांधायचं आहे आणि एखादी जुनी बिल्डिंग असेल त्या प्लॉटवर, सेम प्लॉटवर, त्या प्लॉटमधील आपल्याला त्या बिल्डिंगचं डिमॉलिशन करायचं असेल तर आपण ती परमिशन काढतो. त्यामुळे ते मी शक्यतो नोच करेल इथं. प्रोजेक्ट नेम, तर समजा ह्यांचं काही आडनाव असेल क्लायंटचं, तर इथे टाकून द्या. मी आता हे टेस्टसाठी मी इथं माझं आडनावच इथे टाकतो. आणि इथे काय साईट ॲड्रेस असेल ते इथे तुम्ही टाकून द्या. डिटेलमध्ये टाकायचं, एकदम सर्वे नंबर वगैरे सगळं टाकायचं आहे. मी इथं टेस्टसाठी आहे म्हणून मी इथे हे एवढंच टाकतो आहे. आता समजा आपण तर ग्रॉस प्लॉट एरिया लिहिला इथे, तो मी 100 स्क्वेअर मीटर टाकतो. आणि इथे नेट प्लॉट एरियासुद्धा 100 स्क्वेअर मीटर. इथं सगळा तो सर्वे नंबर वगैरे डिटेलमध्ये टाकायचा एकदम. सिटी सर्वे असेल, टिक्का नंबर असेल, सर्वे नंबर असेल, ते गट नंबर, हे सगळं इथे डिटेलमध्ये टाकायचं आहे. एक टाकतो मी आता टेस्टसाठी आहे म्हणून. बिल्टअप एरिया समजा 50 स्क्वेअर मीटर असेल. त्यानंतर प्लॉट नंबर हा 1 टाकतो. तुमचा जो काही असेल तो टाकायचा आहे. फायनल प्लॉट नंबर असेल तर तो टाकायचा आहे, नाहीतर टाकायचा नाही. आणि इथे तुमच्या गावाचं इथं नाव टाकायचं आहे. तर मी हे झोन 4 सिलेक्ट करतो. आणि इथून हा इंडिव्हिज्युअल ओनर, जे टाईप असेल तुमचा ओनरचा, तो टाकायचा आहे. मल्टिपल असतील तर मल्टिपल, जर प्रोप्रायटरी फर्म असेल तर प्रोप्रायटरी फर्म. ओके. त्यानंतर इथं क्लायंटचं नाव टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आधी त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. ते रजिस्ट्रेशन केल्यावरच इथं त्याचं नाव येतं. हे थोडासा वेळ घेतं, मी तोपर्यंत रेकॉर्डिंग पॉज करतो. हां, इथं नाव आले आणि 7 नेक्स्ट करतो. ओके करायचं इथे. हां, आता इथं बिल्डिंगचं नाव काय असेल ते बिल्डिंगचं नाव द्या. आणि जो बिल्टअप एरिया जो काही असेल तुमचा, समजा G+1 असेल किंवा नुसतं ग्राउंड स्ट्रक्चर असेल तर त्याचा द्या. मी इथं 50 स्क्वेअर मीटर मगाशी टाकलेलं तेच टाकणार आहे. आणि इथे नंबर ऑफ फ्लोअर्स मी हा 1 टाकतोय. म्हणजे G+1 असेल तर 2 टाकायचं, G+2 असेल तर 3 टाकायचं. इथं खाली इथं मेन्शन केलं बघा यांनी इथे. ओके. प्लिंथ एरिया मी आत्ता 0.3 टाकतोय. रेसिडेन्शियल बिल्टअप आहे तो आता मी 50 स्क्वेअर मीटरच मी टोटली कन्सिडर करून चालतो आहे. त्यामुळे ते कमर्शियल 0 टाकेन. तुमचा जेवढा कमर्शियल असेल तेवढा कमर्शियल टाकायचा. इंडस्ट्रियल असेल तर इंडस्ट्रियल बिल्टअप एरिया इथे टाकायचा आहे. मी इथे 0 टाकतो. बिल्डिंग हाईट मी 3.3 टाकतो. आणि प्लिंथ एरियासुद्धा माझा मी तेवढाच टाकतो. आणि इथे सेव्ह करतो. ओके, युअर बिल्डिंग डिटेल इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हणायचं. तर इथे आपल्याला ही माहिती भरलेली दिसते. त्यामुळे ते नेक्स्ट करायचं आहे. परत बऱ्याचदा काय होते, आपण खाली स्क्रोल करत नाही. स्क्रोल करून एकदा बघायचं आपली बिल्डिंगची डिटेल्स आलेत काय, नाहीतर आपल्याला काय होते, परत भरायला लागते. आता हे काय आहे ते ॲक्च्युली दुसऱ्यांदा, समजा तिथे 2 बिल्डिंग्स असतील वेगवेगळ्या, तर त्यावेळेला मग आपण ह्या दुसऱ्या बिल्डिंगचं सुद्धा आपण इथे हे आपण माहिती भरू शकतो. त्यामुळे मी आता एकच बिल्डिंग आहे असं मी ॲज्युम करतोय. त्यामुळे मी इथे नेक्स्ट करतोय. आणि इथे तुमचं काय ॲड्रेस वगैरे असेल ते हे सगळं हे भरायचं आहे इथं काय असेल ते. आणि सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. प्लीज सिलेक्ट व्हॅल्यू, फायनल प्लॉट नंबर
ओके, हां, इथे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आमच्या इथं हा लागू होतो. तुमच्या इथं जो काही लागू होतो आहे, समजा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असतील तर आपल्याला ते करायचं आहे. हां, बाकीचं तुमचं जसं असेल ना तसं हे, म्हणजे समजा ते म्हाडाच्या अंडर येत असेल प्लॉट त्याप्रमाणे करायचं. तर जे एक इन जनरल असतं ते महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा आपल्याला टॅब सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. ओके, आता इथे सेव्ह ड्राफ्ट थांबा. हां, ओके, सेव्ह ड्राफ्ट करू आणि सेव्ह ड्राफ्ट केल्यावर इथे हे प्रिंट करायचं आहे. प्रिंट केल्यावर आपल्याला हा फॉर्म ओपन होते. आता डिजिटल सिग्नेचर काय आपली स्वतःची असते, त्यामुळे टेक्निकल पर्सनची असल्यामुळे आपल्याला इथे सहज अप्लाय होते. जर आपल्याला क्लायंटची करायची असेल तर हाच फॉर्म आहे ना. एक मिनटं, इथं आता ही डिजिटल सिग्नेचर येते, थोडासा वेळ लागतो याला. मी आणि एकदा करतो. हां, तर हाच फॉर्म इथे आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड केल्यावर आपल्याला तो सेव्ह करायचा आहे. ओके, जर आता इथे हा एक मी आता हे तर माझंच नाव आहे, त्यामुळे मी इथे हे पुन्हा एकदा. ओके ओके, इथे ह्या 2 सह्या आल्या. जर तुम्हाला त्या पाहिजे असतील ह्यांच्या सह्या ओनर्सच्या, तर हे डाउनलोड करायचं आहे. त्याच्यावर त्यांची सिग्नेचर घ्यायची आहे आणि पुन्हा हे बघा इथे लिहिलं बघा, ॲप्लिकंट अँड टेक्निकल पर्सन कॅन अप्लाय DSC ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म ऑर दे कॅन डाउनलोड अँड साईन ऑन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे समजा तुमची सुद्धा डिजिटल सिग्नेचर नसेल, पण ॲक्च्युली लागते, कारण ना आपण ज्यावेळेला डॉक्युमेंट्स अपलोड करतो ना त्यावेळेला प्रत्येक डॉक्युमेंटवर आपली डिजिटल सिग्नेचर लागते. त्यामुळे समजा आत्ता तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर इथे तुम्ही स्वतःची सही करू शकता. इथे हे जे डॉक्युमेंट आहे ते क्लायंटकडे पाठवून तुम्ही त्यांची सही इथे घेऊन हे अपलोड करू शकता. ते कुठं अपलोड करायचं आहे तर बॅक जायचं आहे, पुन्हा बॅक गेल्यावर आता नेक्स्ट करायचं आहे. थोडंसं वेळ घेतं हे. आता ही चेकलिस्ट आहे ही. ओके, आता इथे समजा सँक्शन नंबर असेल तो तुमचा काय सँक्शन नंबर तो टाका आणि इथे ज्या दिवशी मिळालं त्या दिवशीची ती इथे डेट टाका. आता टोटल प्लॉट एरिया इथे मगाशी आपण 100 टाकलेला, तो 100च घेऊ इथे. आणि पी लाईनचा आपण मगाशी बघितला तो 50च टाकलेला, असुद्धा आपण 50 टाकू. कन्स्ट्रक्शन टाईप तुमचं काय असेल, RCC असेल, पक्का असेल, अदर पक्का किंवा कच्चा असेल त्यापैकी कोणतंही टाका आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इथे ओके करायचं आहे. हां, तर ओके केल्यावर हे जे अपेंडिक्स आहे, म्हणजे आपण मगाशी जे इथे हे भरलेलं ते अपेंडिक्स, ती आपण जी क्लायंटची सही घेतलेली तीच सही आपण इथे घेऊन ओके करायचं आहे. आता आणि पुन्हा एक नाही, याच डॉक्युमेंटवर इथे तर तुमची ही डिजिटल सिग्नेचर असते. आता बऱ्याचदा काय होते, तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो. आता इथे बघा, इथे व्हॅलिड येते, पण हेच डॉक्युमेंट ज्यावेळेला दुसरीकडे जातं त्यावेळेला हे सिग्नेचर नॉट व्हॅलिड येते. त्यामुळे इथे काय करायचं आहे, आपण पुन्हा एकदा की नाही, म्हणजे मी सेफ साईड ना यूज सर्टिफिकेट करतो सरळ, पुन्हा मी इथे अजून एक माझी स्वतःची डिजिटल सिग्नेचर मी इथे ओके, इथे मी एक माझ्या सेफर साईडसाठी ना मी डिजिटल सिग्नेचर मी सरळ हेच करून टाकतो, इथे मी साईन करून टाकतो. ओके, आता ते डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. आणि इथे ओनरशिप डॉक्युमेंट, PR कार्ड किंवा सँक्शन प्लॅन्स हे आपल्याला इथून अपलोड करायचं आहे. आता मी टेम्पररी इथूनच करतो आणि त्या डॉक्युमेंटवर सुद्धा आपल्या सर्वांची म्हणजे जे टेक्निकल पर्सन आहे त्याची आपल्याला इथे डिजिटल सिग्नेचर आवश्यक आहे. इथे सर्टिफिकेट, आपलं जे रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असतं ते, सँक्शन प्लॅन्स हे ऑप्शनल आहेत, पण माझ्या मते हे तुम्ही जर असतील तर टाका, नाहीतर आता. आणि हे NOC शक्यतो लागत नाही याला,
हां, आणि हे ओके. आता म्हणजे ही कशाची अंडरटेकिंग ऑफ ओनर स्टेटिंग दॅट द प्रॉपर्टी इज नॉट लिस्टेड ॲट हेरिटेज स्ट्रक्चर. हे कशासाठी? आता जिथे हेरिटेज स्ट्रक्चर म्हणजे हेरिटेज वारसा म्हणून ज्या एरियात काही ठिकाणी असतं बघा, की काही एरिया हा हेरिटेजमध्ये गेलेला असतो, तर त्या जवळच्या लोकांना हे कंपल्सरी असतं की बाबा त्यांच्या त्या डिपार्टमेंटकडून आपल्याला त्यांची NOC आणायला लागते की बाबा ही आमची प्रॉपर्टी आहे ती हेरिटेज वारसामध्ये नाही आहे म्हणून. ओके. आणि ते हे अपलोड डॉक्युमेंट्स करायचे. अपलोड डॉक्युमेंट्स केला की फायनल स्टेज आहे ती म्हणजे, आणि इथे बघा हे आहे बघा, ऑल डॉक्युमेंट शुड बी डिजिटली साईन्ड. ओके. आणि इथे क्लिक करून फायनल सबमिट करायचं. फायनल सबमिट तुम्ही केलात, मी आता करत नाही कारण मी केलं तर मला पुन्हा महापालिकेत जाऊन तिथून फोन येतील मला की साहेब तुम्ही हे केलं आहे पण सगळं चुकीची माहिती भरला आहे, म्हणून मी हे फायनल सबमिट करत नाही. तुम्हाला फक्त मी प्रोसिजर सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. इथे फायनल सबमिट केला की झालं तुमचं काम. ओके. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.